नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गोरेगाव येथे शेजाऱ्यांमधील किरकोळ भांडणातून 15 वर्षाच्या मेघनाला गमवावा लागला जीव. पोलिसांच्या निष्काळजीपणास मेघनाच्या मृत्यूस जबाबदार कुटुंबियांचा आरोप. मुंबईच्या महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक. सेना भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात. महाराष्ट्र भूषण डॉक्टर तीर्थस्वरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन. अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना लवकरात लवकर अनुदान मिळावं आणि मागण्यांसाठी पूर्वी सेना महाराष्ट्राच्या वतीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन. आणि मुंबईच्या सन्नी पवारची ऑस्करला हजेरी. मायदेशी परतल्यावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत. गोरेगावमध्ये शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ भांडणामध्ये एका 15 वर्षाच्या निरपराध मुलीला आपला जीव गमवावा लागलाय. विशेष म्हणजे मृत मुलीच्या कुटुंबियांनी भांडणाची तक्रार अगोदरच गोरेगाव पोलीस स्थानकात नोंदवली होती. मात्र वेळेस कारवाई न झाल्याने एका निरपराधाला आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईतील गोरेगावमधील नालंदा कॉलनीत शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबातील किरकोळ भांडणामुळे एका निरपराध जीवाला प्राणास मुकावं लागलंय. गोरेगावमध्ये 15 वर्षाच्या मेघना आगावणे हिला आपला जीव गमवावा लागला. आगावणे यांचे शेजारीच राहणाऱ्या घोडेराव आणि तेलोरे कुटुंबियांसोबत नेहमीच खटके उडत. सोमवारच्या सकाळीही कपडे धुवत असताना मेघनाचा पाय लागल्यानं झालेल्या वादामध्ये मेघनाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा जाब विचारण्याकरिता संध्याकाळच्या सुमारास तिची बहीण आणि कुटुंबीय गेले असता पुन्हा एकदा मारहाण झाली, ज्यामध्ये मेघनाला आपला जीव गमवावा लागला. मेरी बहन आ रही थी घर पे, तो मेरी बहन को ना वो बोली कि तुझे दूसरा रास्ता नहीं है, तेरे बाप का रास्ता है क्या? ठीक है, तो वो है ना चिल्ला रही. मेरी बहन बोली तेरा रास्ता है, तेरे बाप का रास्ता है क्या? तो उसने उसको बाल्टी फेंक के मारी वो औरत ने. ठीक है, हाँ, तो सुबह में उसको मारी. तो मेरी बहन है ना गुस्सा हो गई, चिल्लाई. तो है ना पीछे से सब औरत लोग आई और उसको पकड़ा, उसके हाथ पैर पकड़े, उसको उसके बाल इतने खींचे कि मेरी बहन को कुछ कंट्रोल ही नहीं हुआ. मेरे को बहन को कुछ है ना, मेरी बहन बहुत रोते रोते घर पे आई. मैं उनको पूछने गई कि मेरी बहन को क्यों मारा. मेरी दादी भी थी साथ में, तो उन लोग मैं ना सब लोग आ गए घर पे. मैंने एक को ही पूछा, मैंने ठीक से पूछा कि क्यों मारा मेरी बहन को. तो मैं से चिल्ला चिल्ला के बात करने लगी, तुझे क्या करना है, तुझे क्या करना है. उल्टा जवाब देगी तो हम लोग सुन के लेंगे क्या. तो उसने बहुत बोला. तो मैं उन लोग गाली भी देने लगे थे, बहुत गंदी बात भी कर रहे थे. तो फिर है ना मेरे पापा आए पीछे से, बहुत हम लोग को मारना भी शुरुआत किया, क्योंकि मेरी बहन अकेले थे और सब घर वाले भी आ गए उसके बाद मारने के लिए मुझे. और मेरे बहन को भी मारा. फिर हम लोग दोनों को भी गिराया. फिर मेरे पापा है ना उनको भी गिरा के मारा. सोमवारी सकाळीच संपूर्ण प्रकरणाची तक्रार गोरेगाव पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी विशेष दखल न घेता दोन्ही कुटुंबांना समज देत सोडून दिलं. जर पोलिसांनी याच वेळी कारवाई केली असती तर कदाचित आज मेघना जिवंत असते. उसके 2 लड़की, उसके भाई के भाई, उसका आदमी, उसके सब भाई के औरत लोग, भाई के बच्चे लोग, पूरा उनको सजा होनी चाहिए. घर झगड़ा हुआ था, कुछ नहीं है, खाली जाने से वो पानी डाल रही थी, उधर पानी डाल रही थी. मेरे बेटे को खाली बोली कि उधर से नहीं जाना, उधर से. तो वो उधर से ही गई, तो उसने बाल्टी उठाई और उसके बेटे ने दोनों हाथ पकड़ के मेरे बेटे को मारा. सुबह वही गली में हुआ ये. पूरा फैमिली ने मारा है मेरी बेटी को. अभी भी उसने पूरा मेरी बेटी, कोई नहीं था. मेरी बूढ़ी सास है, वो भी 60-70 साल की है. उसने उसको वो लोग ने फिर से वो लोग को मारा. सुबह बोली में थी कि वो तुम्हारे बेटी को फिर मारेगी, किधर मिलने के मार डालेगी. और मैंने पुलिस स्टेशन में भी कंप्लेंट की कि वो मार डालने वाली मेरी बेटी. शेजाऱ्यांशी नेहमीच किरकोळ वाद होत असतात. मात्र त्यावर समंजसपणानं भूमिका घेतली नाही तर मेघनासारख्या कित्येक जीवांना मुकावं लागतं. मेघना ही आज या जगात नाही, त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींना शिक्षा व्हावी याकरिता तिच्या आईचा आक्रोश सुरू आहे. राजेश आगवने, मेरी लड़की का नाम है. मेरी लड़की की उम्र 15 साल है. मेरे बाजू में वो रहती है जो उसने मार डाला है. उसने मेरी लड़की 15 साल की है. उसने सुबह कुछ भी बात नहीं था. मेरी लड़की क्लास से आके खाली जा रही थी. उसने उसके सर में बाल्टी मारा. बाद में बोले तेरे लड़की को. मैंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट लिखी. उधर कंप्लेंट बोले कि उसको लगा है नाखून ज्यादा. 45 ईयर्स की औरत थी वो, 45 ईयर्स की. और उसके बेटे ने मारा मेरी सुबह बेटी को. मेरे बेटे, उसके पूरा खानदान को अंदर से डाल दो. शाम को तो उसने मेरे बेटे को मार डाला. कॅमेरामॅन मसूद अहमद सह कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता.
मुंबईचे महापौर आणि उपमहापौर या पदासाठी अर्ज भरण्याकरिता आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत। सोमवारी या पदाकरिता अर्ज दाखल केले जाणार आहेत। त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापनेसाठी सेना भाजपामध्ये विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी 6 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे सोमवारपर्यंत महापालिकेत सत्ता कोणाची येणार याचं चित्र स्पष्ट होईल। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली, तर भाजपनं पाठिंबा दिला वा ना दिला। अन्यथा सोमवारी 6 मार्चला महापौर पदासाठी आपण अर्ज दाखल करणार अशी भूमिका सेनेने घेतली। तर दुसरीकडे भाजपानेही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेत वरिष्ठांशी चर्चा केली। सोमवारपर्यंत पालिकेत एकत्र सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपला तोडगा काढावा लागणार आहे। तोडगा निघाला नाही तर भाजपा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरून 9 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेशी तडजोड करण्यासाठी वेळ मागणार आहे। जर तडजोड झालीच तर निवडणुकी दिवशी भाजपा उमेदवारी अर्ज मागे घेऊन सेनेला पाठिंबा देऊ शकतो। महापौर निवडणुकीत भाग घेण्यासाठी काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजतंय, पण शिवसेनेची तडजोड झाली तर काँग्रेस आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सेनेला पाठिंबा देऊ शकतो। तसे झाल्यास भाजपाला नाईलाजाने विरोधी पक्षात बसणं भाग पडेल। शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेस अजूनही तळ्यात आहे, पण मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला झुकतं माप दिल्याचं समजतंय। शिवसेनेला थेट पाठिंबा देणे शक्य झाले नाही तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ भूमिकेत राहून निर्णयापर्यंत पोहोचल असं समजतंय। दरम्यान सपानं कोणत्याच पक्षाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। महाराष्ट्र भूषण डॉक्टर तीर्थस्वरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनी संपूर्ण राज्यभरात स्त्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली। मुंबईतही विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। चेंबूरच्या गौतम नगर, खारदेवनगर परिसरातही स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून नानासाहेबांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। संपूर्ण देशाला अध्यात्माचा मार्ग सांगत आध्यात्मिक शिकवणीतून सुसंस्कृत समाज घडवणारे महाराष्ट्र भूषण डॉक्टर तीर्थस्वरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनी श्री सदस्यांनी राज्यभर स्वच्छता मोहीम राबवली। मुंबईतही विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। चेंबूर येथील गौतम नगर, खारदेवनगर परिसरात स्वच्छता मोहिमेत शेकडो स्त्री सदस्यांनी हिरारीने सहभाग नोंदवत परिसरात स्वच्छता केली। नानासाहेबांच्या शिकवणीनुसार मनाच्या निर्मलतेबरोबरच परिसरातील स्वच्छताही महत्त्वाची असते। त्या अनुषंगाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी राज्यभर हा उपक्रम राबवला जातो। या उपक्रमात आपल्या नित्यनेमाचा परिक्रम सोडून स्त्री सदस्य सहभागी होतात। कोणत्याही प्रकारचा भेदभाव न जोपासता मोठ्या आत्मीयतेने हा उपक्रम राबवला जातो। स्वच्छतेच्या फलकांमधून जनजागृतीही केली जाते। नानासाहेब यांनी दिलेल्या शिकवणुकीचा वारसा स्त्री सदस्य जोपासतच असतात। मात्र यासारख्या उपक्रमांमुळे नानासाहेबांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात येतो अशी प्रतिक्रिया चेंबूरचे स्त्री सदस्य रमेश मोकल यांनी दिले। हे कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्यातर्फे दरवर्षी राबवण्यात येतो। हे कार्य कंटिन्यू 5-6 वर्ष झाले चालू केलेलं आहे। पूर्ण भारतात, पूर्ण ऑल इंडियामध्ये सगळीकडे एकाच टायमाला एकाच दिवशी हा कार्यक्रम राबवण्यात येतो। याच्या मागे काही नाही, खाली कोणत्या ट्रस्ट पर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे हे कार्य राबवण्यात येत आहे। कॅमेरा वुमन सुचितासह कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता। घेऊया एक छोटीशी विश्रांती। अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणारं शासकीय अनुदान मागील कित्येक वर्षांपासून या शाळांना मिळत नाही। त्यामुळे लवकरात लवकर हे अनुदान शाळांना मिळावं याकरिता कुणबी सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये 322 आश्रम शाळेचे संस्थाचालक आणि कर्मचारी सहभागी झाले होते। हा आक्रोश आहे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता आश्रम शाळा चालवणाऱ्या संस्थाचालक आणि कर्मचारी वर्गाचा।
कुणबी सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले। केंद्र पुरस्कृत अनुसूचित जातीच्या राज्य शासनाने मान्यता दिलेल्या मुलामुलींच्या 322 आश्रमशाळांच्या संस्था चालकांनी सरकारप्रती आपला निषेध नोंदवलाय। मागील 16 वर्षांपासून या आश्रमशाळांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याची खंत नगर आश्रमशाळेचे संदीप केकान यांनी व्यक्त केली। या आश्रमशाळेला गेल्या 16 वर्षापासून शासनाकडून 1 रुपये अनुदान मिळाले नाही। आमचे विद्यार्थी आमच्या समोर अत्यंत चांगल्या प्रकारे पगार घेऊन आमच्या समोर येतात। डॉक्टर इंजिनियर झाले, चांगल्या पदावर गेले, परंतु आम्ही शिक्षक या शासनाकडून खूप अपेक्षेने बघत आहोत, पण या शासनाने अद्यापपर्यंत 16 वर्षापासून आम्हाला 1 रुपया पगार दिलेला नाही। आश्रमशाळांना अनुदान, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, शासकीय सेवा सुविधा यासारख्या मागण्यांकरिता हे आंदोलन छेडण्यात आलं। कारण गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबितच आहेत। त्यामुळे हे सर्व प्रश्न कॅबिनेट बैठकीत लवकरात लवकर मंजूर करावे अशी मागणी कुणबी सेना महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष अरुण निटुरे यांनी केली। तर त्याला अनुदान तात्काळ मिळालं पाहिजे। 100% अनुदान कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे। प्रलंबित प्रश्न आहेत सगळे ते पूर्ण झाले पाहिजे आणि काही शाळा मान्यता द्यायच्या पण राहिलेल्या त्याला पण मान्यता मिळायला पाहिजे। तर तात्काळ याला मुख्यमंत्र्यांपर्यंत कॅबिनेटमध्ये फाईल जाऊन तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवून ऑनलाईन घेऊन त्यांना विचारावं का दिलं ना आतापर्यंत। अनुसूचित जातीचं त्यांनी प्रचारामध्ये कुठेही बोललं जातं, पण अनुसूचित जातीच्या विद्यार्थी आम्ही गोरगरिबात सांभाळतो, त्यांना कुठलंही 1 रुपया अनुदान देत नाही। आमच्या बायका लेकराचं सोनं नाणं विकून आम्ही शाळा चालवतो। आम्हाला BP शुगर झालाय तरी आम्ही काय करायचं, मोठेपणात आम्हाला शाळा बंद करता येणार ना, कुठलं काय करता येणार। तर शासनाने अनुदान तात्काळ द्यावं, जी द्यायचं तेवढं द्यावं। संघटनेच्या वतीने आश्रमशाळांच्या अनुदानाचा हा लढा अविरतपणे सुरूच आहे, मात्र सरकार दरबारी त्याला यश प्राप्त होत नाही। त्यामुळे यावेळी शासनालाही संघटनेने आपल्या मागण्यांप्रती निर्वाणीचा इशारा दिलाय। आता आज रोजी आत्महत्या करण्याची सुद्धा सगळ्या संस्था चालकावर वेळ आलेली आहे। काही संस्था चालक गाव सोडून पैशाचे देणं कर्जापोटी गावाकडे जात नाहीत। बरेच ठिकाणी कर्मचारी तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीने काम करतात शाळेवर, त्यांना 1 रुपया पगार मिळत नाही। ते आशेने संस्था चालकाच्या दारात येऊन बसतात, आम्ही त्यांच्या मंत्र्याच्या दारात बसतो, कुठलाही काय होत नाही। मंत्री फोन करून सांगतात, डिपार्टमेंट कडून निगेटिव्ह फाईली जातात, कुठलीच फाईल आतापर्यंत गेली नाही। जर मुख्यमंत्रीपर्यंत गेली फाईल तर आमचा अनुदानाचा प्रश्न सुटेल। कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। जागतिक चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला। लॉस एंजेलिस येथे झालेल्या 89व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मूनलाइट या चित्रपटाने बाजी मारली। पाहूया या सोहळ्याचं विशेष वृत्त। यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा संपन्न झालाय। 89व्या या ऑस्करमध्ये जागतिक स्तरावर अनेकांनी नाव कमावले। यंदाचा हा पुरस्कार सोहळा लक्षवेधी ठरला तो ऑस्करमधील गोंधळाने। या गोंधळाने पुरस्कार सोहळा चांगलाच गाजला, कारण सुरुवातीला उत्कृष्ट चित्रपट म्हणून अँड दी ऑस्कर गोज टू ला ला लँड अशी घोषणा झाली आणि ला ला लँडच्या संपूर्ण टीमने जल्लोष साजरा केला। And the Academy Award for Best Picture. Come on. La La Land. La La Land has 14 Oscar nominations this year. मात्र काही वेळाने ही घोषणा चुकीची असल्याचे लक्षात आल्यावर आयोजकांनी माफी मागत चित्रपटाचे नाव चुकून जाहीर झाल्याचे मान्य केले आणि नंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मूनलाइट या चित्रपटाला जाहीर करण्यात आला। No, there's a mistake. Moonlight, you guys won Best Picture. Moonlight won. Come on, this is not a joke. This is not a joke. I'm afraid they read the wrong thing. This is not a joke. Moonlight has won Best Picture. Moonlight, Best Picture. I think you guys should keep it anyway. Oh, it's fine. I'm sorry. Guys, this is very unfortunate what happened. Personally, I blame Steve Harvey for this. I would like to see you get an Oscar anyway. Why can't we just give out a whole bunch of them? I'm going to be really proud to hand this to my friends from Moonlight. That's nice of you. That's very nice. Come on.
Hello. Hello. I want... Warren, what did you do? I want to tell you what happened. I opened the envelope, and it said, Emma Stone, La La Land. That's why I took such a long look at Faye and at you. I wasn't trying to be funny. Well, you were funny. That Thank was you very much. funny. Thank Yeah. you very much. Wow, this is Moonlight, the best picture. Yeah. Okay. ऑस्कर मिळवणे हे चित्रपटसृष्टीतील सर्व सिनेतारकांचे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ध्येय असते. यंदा कित्येकाने आपले ध्येयही साध्य केले. 89व्या या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ला ला लँड चित्रपटाचे दिग्दर्शक डेमियन रोझेल, सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून मँचेस्टर बाय डीसीचे कॅसी ॲफ्लेक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून ला ला लँड चित्रपटाची अभिनेत्री एमा स्टोन, सर्वश्रेष्ठ सह अभिनेता म्हणून महेरशाला अली, तर सर्वश्रेष्ठ सह अभिनेत्री म्हणून फॅसिस्ट चित्रपटातील वॉयला डेव्हिस यांना गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त पटकथांच्या पुरस्कारात मँचेस्टर बाय सीचे लेखक कॅनेस लोनरगन यांनी सर्वश्रेष्ठ मूळ पटकथाकार, तर मूनलाइट चित्रपटाचे लेखक जेनकिस आणि मॅक्रेनने यांनी पटकथाकार म्हणून बाजी मारली. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील इतरही पुरस्कारांनी दिग्गजांना गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे या वर्षीच्या ऑस्करमध्ये सर्वांची मने जिंकली ती 8 वर्षाच्या भारतीय सहकलाकार सनी पवार याने. त्याने लायन चित्रपटात बालपणाची भूमिका बजावली होती. एकंदरीत यंदाचा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा चांगलाच गाजलाय. ब्युरो रिपोर्ट जनादेश. यंदाच्या ऑस्करमध्ये हॉलिवूड तारकांचे मन जिंकले ते मुंबईच्या 8 वर्षाच्या सनी पवारनं. ऑस्कर सोहळा संपल्यानंतर सनी मायदेशी मुंबईत परतलाय. त्यावेळी मोठ्या जल्लोषात मुंबईकरांनी त्याचं स्वागत केलंय. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात मुंबईच्या 8 वर्षाच्या सनी पवारनं आपली वेगळीच छाप सोडली. सनीनं ऑस्करमध्ये साऱ्यांची मनं जिंकलेत. ऑस्करमध्ये नॉमिनेशन झालेल्या लिओन या चित्रपटात त्यानं देव पटेल यांची बालपणाची भूमिका साकारली. त्याच्या या अभिनयाला साऱ्यांचीच पसंती मिळाली. सनीनं ऑस्कर सोहळ्यात दाखवलेली चमक त्याचे कुटुंबीय पाहू शकले नाहीत. मात्र मुंबई विमानतळावर ज्यावेळी त्याचं आगमन झालं त्यावेळी चाहत्यांनी केलेल्या स्वागतानं ते भारावून गेले. बहुत खुशी हुई और इतने सारे लोगों में मेरा बच्चा आ रहा है, जैसे एक सुपरस्टार आता होगा वैसे, और वो है ही सुपरस्टार, इसीलिए मुझे बहुत अच्छा लग रहा है. और मैं फर्स्ट टाइम यहाँ पे आई हूँ और फर्स्ट टाइम अपने बच्चे को रिसीव करने आई हूँ यहाँ पे. अभी तो हम लोग तो ज़्यादा कुछ सोचे नहीं, उसको फिलहाल लेके जाने वाले हैं. मतलब यहाँ पे सब पार्टी वगैरह अरेंज करने वाले हैं, सब उसके लिए खुशी के लिए मतलब थोड़ी बहुत तो अरेंज कर रहे हैं. घर पे किस तरह की तैयारी की गई है उसको? घर पे तो सब फैमिली मिलके उसको एंजॉय करने वाले हैं और उससे सब मिलके अभी उसके लिए कुछ ना कुछ तैयार करने वाले हैं. वैसे उसके लिए सरप्राइज रखा है. अब वो सरप्राइज पता चल गया तो कुछ वैल्यू नहीं रहेगा. नहीं बोले तो यहाँ पे इंग्लिश, इंडिया में तो ज़्यादा से ज़्यादा हिंदी ही चलता है. और फिर अभी तो उसको जैसे हम लोग ने ट्रेनिंग दिया है ज़्यादा से ज़्यादा इंग्लिश में टॉकिंग करने के लिए. और फिलहाल अभी तो उसको थोड़ा बहुत तो समझ आता है. अपना इंग्लिश अलग रहता है, वहाँ का जो इंग्लिश रहेगा वो अलग है. तो इतना बच्चा छोटा इतना सब जल्दी कर नहीं सकता उतने जितना जल्दी मेरा लड़की ने की है. अच्छा, ये भी कहा जा रहा है कल आप लोग हाँ, हम लोग कल जाने वाले. मेरे ससुर के वहाँ के गेस्ट है. वहाँ पे 11 बजे के आसपास हम लोग जाने वाले हैं. ऑस्कर सोहळ्यातून आनंदाचा ठेवा जपत सनी मायदेशी परतलाय. त्याने आपल्या ऑस्करवारीचा आनंदही व्यक्त केलाय. मेरे को बहुत अच्छा लगा है, मैं बहुत खुश हूँ. किस तरह का माहौल था वहाँ पर ऑस्कर में? सब ऑस्कर में बहुत मजा आया. मैं एंजॉय भी किया और एक्टिंग भी किया. सब गोद में उठा लो यार, गोद में उठा लो ना. अभी क्या पढ़ाई करेंगे या फिर अभी क्या पढ़ाई करेंगे या फिर एक्टिंग पर ही ध्यान देंगे? पढ़ाई भी करेगा और एक्टिंग भी करेगा. हाँ, दोनों करेगा. आगे का कोई म्यूजिक का कोई प्रोजेक्ट आया है आपके पास? किसी ने बोला है? नहीं आइले, कुछ नहीं आइले. थैंक यू, बाय बाय.
जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा सनी मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झोपडपट्टीत एका छोट्याशा खोलीत राहतोय. मात्र त्याने केलेल्या अभिनयानं संपूर्ण देशाची मान उंचावले. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार, जनदेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या BST बेस्टचा रंग बदलून नवा लुक देण्याचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे. याकरता मुंबईकरांकडून सूचनाही मागवण्यात आल्यात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लाल रंगाची बस पांढरी पिवळी दिसली तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका. मुंबईतल्या रस्त्यांवर दिवसभर धावणारी, मुंबईकरांना स्वस्तात प्रवास घडवणारी मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे BSTची बेस्ट. कित्येक वर्षांपासून बेस्ट अविरतपणे आहे त्या ढंगात मुंबईकरांची सेवा करते. कालानुसार बेस्टनेही बदलण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये अंतर्गत व्यवस्थेत CCTV कॅमेरे, मनोरंजनाकरिता TV यासारखे बदल करण्यात आलेत. मुंबईकरांनीही या बदलाचं यथोचित स्वागत केलंय. पांढरा कलर तुम्ही यार करा, पण पांढरा कलर घेण्यासाठी रोड चांगला असला तर चिकन खराब होणार गाडी. बसमध्ये काय सुविधा, जास्त वेळ थांबावं लागतं इथं, त्यामुळं वेळेत कामावर जाता येत नाही आणि मग त्यामुळं काय नागरिकांचं नुकसान होतं आहे. हेच सुविधा पाहिजे, दुसरं काय. जे जॉबला जातात ऑफिसमध्ये वगैरे त्यांची कामं देखील ती मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती होतील, हेच मी सांगतो. मात्र आता वर्षानुवर्षे जुना लुक धारण करणाऱ्या बेस्टचा संपूर्ण लुकच बदलण्याचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे. यानुसार बेस्टचा लाल रंग बदलून त्याऐवजी पांढरा आणि पिवळ्या रंगाचा साथ चढवण्याचा विचार आहे. हा योग्य आहे, पण कलर बदलवतो योग्य आहे, पण ते रोड सांभाळून बघूनच केलं पाहिजे. काय ना ते काय चालायचं चांगलं आहे आणि काय त्याचा रोड बी चांगला पाहिजे. चांगली गोष्ट आहे जे सरकार करते कामं, त्याच्याबद्दल काय एवढं वाद नाही. याकरता ट्रायल बेसवर 2 बसेसचा रंगही बदलण्यात आलाय. JJ स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला हा रंग बदलण्याचं सुचवलं. याकरिता प्रशासनानं फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून मुंबईकरांकडून सूचनाही मागवल्यात. या व्यतिरिक्त बेस्टमध्ये आणि बेस्टच्या थांब्यांवर मोफत वायफाय सुविधा, त्याचप्रमाणे इतर सुविधा पुरवण्याकरिता प्रशासन विचाराधीन आहे. सध्या लाल रंगाची बस कार्यरत असून तिच्या साफसफाईकरिता प्रशासनाला विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या बसेसच्या स्वच्छतेकरिता प्रशासनाला अधिक मेहनत घ्यावी लागणार हे निश्चित. जर रेड कलरनीच एवढी धूळ वगैरे लागते, बस एवढी खराब दिसते, तर समजा व्हाईट कलर झाला तर किती खराब होईल. सो आय थिंक रेड कलर आहे तोच बरा आहे. माझ्यामध्ये तो अयोग्य आहे, कारण की लांबूनच बस आलेली दिसते, रेड कलरनी ती उठून येते आणि व्हाईट कलर आला तर एवढं काय हे नाही वाटणार. बिकॉज ट्रॅव्हलिंगच्या हे बसेस आहेत, टुरिस्ट बसेस, त्यांचा पण मोस्टली कलर येलो आणि व्हाईटच असतो. BST ही रेड कलरनी सूट होते माझ्यामध्ये. तरीही एकंदरीत मुंबईकरांनी प्रशासनानं मागवलेल्या सूचनांना योग्य प्रतिसाद देत लाल रंगाच्या बेस्टला पांढरा पिवळा साथ चढवलेला दिसला तर त्यात नवल वाटायला नको. मुंबईमध्ये मुंबईची लोकल ही पहिली मुंबईची जान म्हणून फेमस आहे, पण त्यानंतर नंबर लागतो तो BSTच्या बेसचा. तुम्ही पाहू शकता ही BSTची बस आहे. या बेसचा कलर आता तुम्हाला दिसतोय तो लाल आहे, पण बेस्ट प्रशासन या विचारात आहे की तो कलर आता पांढरा आणि पिवळा व्हावा. तर ह्या निर्णयामुळे तो जो विचार करतात BST बस, त्या विचारामुळे काही लोकांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला तर काही लोकांनी अयोग्य प्रतिसाद दिला. लोकांना वाटतं जर BSTचा कलर हा पांढरा किंवा पिवळा झाला तर जो लाल कलर आहे त्याच लाल कलरने बेसच्या बसचा जो साफसफाई असते ती नीट दिसत नाही. जर पांढरा किंवा पिवळा कलर झाला तर बेसला अजून साफसफाईची जास्त गरज पडू शकते. कॅमेरामॅन मसूद अहमदचा सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणाकरिता राज्य शासनाच्या 6 कोटीच्या प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली. रायगडाबरोबरच राज्यातील विविध गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी रायगडाला राजधानी बनवून अटकेपार भगवा झेंडा रोवला. त्यामुळे आजही रायगडाला अभूतपूर्व महत्त्व आहे. मात्र काळाच्या ओघात रायगडालाही आपलं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आखलेल्या 600 कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्रानं तत्वतः मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. लवकरच या कार्याला सुरुवातही होणार आहे. केंद्रीय पर्यटन विकास आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची या संदर्भात भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
रायगडाबरोबरच राज्यातील इतर शिवकालीन गड किल्ले प्राचीन गुहा लेण्या यांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरणाबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र पातळीवर याबाबत चर्चाही केली जाते. त्यामुळे लवकरच या कामांना वेग येणार असल्यानं महाराष्ट्राची अस्मिता जपणारे आणि बलिदानाची गाथा गाणारे गड किल्ले हे अजरामर इतिहास राखतील हे निश्चितच. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी हाऊस स्टेशन रोड गोवंडी पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.